नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय वर्ल्ड आणि सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. स्वामीसुत महाराजांच्या व्हिडिओला तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला, इतके छान छान कमेंट्स केले, त्याबद्दल खरंच तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. त्यातलेच काही कमेंट्स वजा प्रश्न आहेत किंवा काही शंका आहेत ज्याचा मला असं मोजक्या शब्दात रिप्लाय नाही देता आला. त्या सगळ्या कमेंट्ससाठी हाचा व्हिडिओ. पहिला प्रश्न विचारलाय प्रसाद नवले या दादांनी. त्यांनी असं लिहिलंय की मृत्यू म्हणजे मोक्ष नव्हे. अगदी खरंय. हरिभाऊ यांनी संपत्ती दिली पण स्वामी मोहातून अथवा स्वामींच्या निर्वाणाच्या भीतीने त्यांना सोडलं नाही. तोफीचा उल्लेख स्वामींचा राग दर्शवित आहे. तसेच स्वामींचे शरीर जरी आपल्यात नसले तरी त्यांचे निर्गुण रूप आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी असणार, याचा हरिभाऊंना विसर का पडावा हे कळलं नाही. तर या प्रश्नाचं किंवा या एक संमिश्र उत्तर देईन. एक उदाहरण घेऊया. समजा आपण सगळे स्वामी सेवक आहोत. आपल्या सगळ्यांच्या घरात स्वामींची मूर्ती असते किंवा फोटो फ्रेम तर असतेच असते आणि त्या मूर्तीची आपण किती मनोभावे पूजा करतो ना. अभिषेक घालणं असू द्या, हिना अत्तर लावणं असू द्या, स्वामींना नैवेद्य दाखवणं असू द्या. जसं स्वामी समजा आपल्या समोर साक्षात खरंच असते, त्यांची जशी सेवा आपण केली असते अगदी तशीच सेवा आपण त्या मूर्तीची करत असतो. आणि वर्षानुवर्ष अशी आपण सेवा करतोय आणि एके दिवस असं होतं की अचानक ती मूर्ती आपल्या देवारातून गायब होते किंवा खंडित होते. असा विचार करूया. खंडित झाल्यावरती त्या मूर्तीची आपल्याला पूजा करता येत नाही, आपल्याला तिला पाण्यात सोडावं लागतं. तशा वेळेला किती वाईट वाटतं ना. अनेक लोकांच्या बाबतीत असं झालं असेल. आपल्याला माहितीये ही मूर्ती जरी खंडित झाली, ही मूर्ती आपल्याला पाण्यात सोडावी लागणार आहे, आपल्याला दुसरी मूर्ती भेटणार आहे, आपण ती विकत घेऊन त्याची पूजा करू शकतो, तरी सुद्धा आपल्याला फार वाईट वाटतं कारण आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असतात त्या मूर्तीशी. मग विचार करा त्या भक्ताचं काय झालं असेल, ज्यांना साक्षात स्वामी देहरूपी दिसत होते, त्यांच्यासोबत राहत होते, त्यांचा सहवास त्यांना लाभला होता. असे स्वामी एक दिवस त्या भक्ताला सांगतात की माझ्या जायची वेळ आली आणि मी जातो. ते कुठल्याही भक्ताला सहन होण्यापलीकडचंच आहे. आणि स्वामी सूत महाराज सुद्धा शेवटी काय म्हणतात, एक माणूसच होते आणि त्यामुळे त्यांना ते दुःख सहन नाही झालं असं मला वाटतं. दुसरं दादांनी असं म्हटलं की मृत्यू म्हणजे मोक्ष नव्हे. अगदी खरं आहे, मृत्यू म्हणजे मोक्ष नव्हे. पण स्वामी सूत महाराजांना मोक्ष का मिळाला असेल याचं उत्तर आपल्याला थोडंसं ना भगवद्गीतेचा जरासा संदर्भ घेतला तर आपल्याला मिळतं. आणि यात आणखी एक उल्लेख केलाय दादांनी, ते म्हणजे मोह ह्या शब्दाचा, की स्वामी सूत महाराजांनी संपत्ती दिली पण स्वामी मोहातून त्यांची सुटका नाही झाली. आणि आपण ऐकलं असेल की मोह, क्रोध, काम, मत्सर ह्या सगळ्या अशा भावना आहेत की ज्या आपल्यात असतील तर आपल्याला मोक्ष मिळणार नाही असं आपण ऐकत आलोय. पण या सगळ्यांमध्ये ना मोह एक अशी भावना आहे असं मला वाटतं की ती चांगली की वाईट हे ना, तो मोह कुठल्या गोष्टीप्रती आहे, कशा प्रती आहे त्यावर ठरत असावं. म्हणजे समजा तो मोह जर संपत्तीचा असेल किंवा भौतिक सुखाचा असेल, वाईट गोष्टींचा असेल तर नक्कीच तो वाईट आहे. पण जेव्हा तो मोह भगवंताप्रती असतो तर मग तो कसा वाईट असणार आहे. उलट मला असं वाटतं की भगवंताप्रती जितका मोह जास्त ना तितका आपण या बाकी सगळ्या भावनांपासून लांब जातो. ह्या संसार सुखापासून, या भौतिक गोष्टींपासून ना आपण लांब जातो. आणि जो व्यक्ती ह्या सगळ्या भावनांच्या, हे मोह, मत्सर, काम, लोभ ह्या सगळ्या ज्या भावना आहेत त्याच्या पार जातो, या भौतिक सुखाच्या जो पार जातो तो मोक्षाचा खरा अधिकारी असतो. हे आपल्या भगवद्गीतेत लिहिलं गेलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाने आपल्या भगवद्गीतेमध्ये मोक्षप्राप्तीचे अनेक मार्ग सांगितलेत. त्यात भगवान कृष्ण असंही म्हणतात की मनुष्याचा जन्मच मुळात हा मोक्ष प्राप्तीसाठी झालेला असतो. पण जन्मानंतर मनुष्य हे सगळं विसरतो आणि या भौतिक जगात, या सांसारिक जगात इतका अडकतो, ह्या सगळ्या काय म्हणतात या सुखामध्ये तो इतका अडकून जातो की त्याला ह्या सगळ्याचा विसर पडतो. आणि अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा, मरताना सुद्धा मुखात जरी देवाचं नाव असलं ना तरी डोक्यात मात्र या भौतिक सुखाचेच विचार चालू असतात. आणि मरणाच्या वेळेला त्या माणसाच्या डोक्यामध्ये जी वासना सगळ्यात जास्त स्ट्रॉंग असते, जी भावना सगळ्यात जास्त स्ट्रॉंग असते ना, त्यावरच त्याचा पुढचा प्रवास ठरतो किंवा पुढचा जन्म त्याला कुठला मिळणार आहे हे त्यावरच ठरतं. पण या उलट जो व्यक्ती फक्त मुखात नाही तर डोक्यातही माझा विचार ठेवून, म्हणजे भगवंताचा विचार ठेवून मृत्यूला जवळ करतो ना, तो खरा मृत्यूनंतर मला येऊन प्राप्त होतो, म्हणजे कायमस्वरूपी माझ्यात विलीन होतं असं श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलंय. आणि आपण स्वामीसूत महाराजांचं जर जीवनचरित्र पाहिलं तर या संसार सुखाचा, या भौतिक सुखाचा त्यांनी त्याग खूप आधीच केला होता. आणि मृत्यूला सुद्धा त्यांनी यासाठीच जवळ केलं कारण त्यांना आपल्या भगवंतापासून दूर जायचं नव्हतं. त्यांना एक असं स्थान हवं होतं की जिथे त्यांना त्यांच्या भगवंतापासून कोणी कधीच दूर करणार नाही. आणि हाच विचार मनात ठेवून त्यांनी मृत्यूला जवळ केलं. त्यामुळे मला असं वाटतं भगवद्गीतेनुसार तरी
स्वामी सुत महाराजांना नक्कीच मोक्षप्राप्ती झाली असावी. पुढचा प्रश्न विचारलाय शीतल पाटील या ताईंनी. त्या लिहितात, खूप खूप थँक्यू ताई, मी पण स्वामी चरित्र सारामृत वाचते. मला पण हा प्रश्न खूप दिवसापासून पडला होता. मला आणखी एक प्रश्न पडला आहे की शंकरावचे मरण चुकवण्यासाठी बैलाचे प्राण का गेले? स्वामींसाठी सगळे सारखेच. तर बैलाचा हा प्रसंग आपल्याला स्वामी चरित्र सारामृताच्या 19व्या अध्यायामध्ये वाचनात येतो. ताईंना बहुतेक इथे तात्या भोसले यांचा उल्लेख करायचा असावा, त्यांनी चुकून शंकरराव टाईप केलंय. तर तात्या भोसले नावाचे एक स्वामी सेवक होते. त्यांना एके दिवशी यमदूत दिसायला लागतात. ते घाबरतात आणि ते स्वामींकडे जाऊन स्वामींचे चरण धरतात. ते स्वामींना सांगतात की स्वामी, मला यमदूत दिसतोय, बहुतेक माझा काळ आलाय, पण मला मरायचं नाहीये, मला वाचवा. तर पुढे ना स्वामी चरित्र सारामृतामध्ये अशा ओळी आहेत की स्वामी त्या यमदूताला काय म्हणतात. तर स्वामी असे म्हणतात, हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले, पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत, त्याची न्यावे त्वात्वरित स्पर्श याते करू नको. या ओळीतूनच आपल्याला कळतं की त्या दिवशी बैलाचा काळ आला होता. म्हणजे त्या दिवशी मरण हे त्या बैलाचं मरण त्याच दिवशी होतं आणि म्हणून स्वामींनी यमदूताला आज्ञा केली की या माझ्या भक्ताला हात नको लावूस, त्या बैलाचा आज काळ आला आहे, त्याचा आज मरण आहे आणि त्याला घेऊन जा. इथे आणखी एक प्रश्न काही लोकांना पडू शकतो की स्वामींसाठी जसं ताई म्हणतात की सगळे सारखेच, म्हणजे स्वामींनी आपल्या भक्ताचं मरण जसं चुकवलं, मग त्या मुक प्राण्याचं का नाही वाचवलं, त्या बैलाला स्वामींनी का नाही वाचवलं? तर पुन्हा भगवद्गीतेचा एक संदर्भ घेतला तर आपल्याला याचंही उत्तर मिळतं. आपल्याला माहिती आहे आपल्या पृथ्वीवरती अनेक सजीव आहेत, त्यात आपणही येतो, मनुष्य, प्राणी, पक्षी, जीवजंतू, कीटक सगळेच. तर आपण सगळे जेव्हा जन्म घेतो ना, तर तो आपला जन्म कुठे असणार आहे, आपलं आयुष्य कसं असणार आहे आणि आपला मृत्यू कधी आणि कसा होणार आहे हे सगळं आधीच लिहिलेलं असतं. कसं? ते आपल्या कर्मांमुळे, आपल्या कर्मावरती ठरतं की आपल्या वाट्याला कसे भोग येणार आहेत, आपलं आयुष्य कसं असणार आहे, आपलं मरण कधी असणार आहे आणि त्यानुसारच सगळं घडत जातं. पण मनुष्य सोडून या बाकीच्या ज्या योनी आहेत ना, या सगळ्या प्राणी मात्रांच्या, पक्ष्यांच्या 84 लक्ष योनी आपण म्हणतो ना की 84 लक्ष योनीतून पार झाल्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. तर ह्या बाकीच्या ज्या 84 लक्ष योनी आहेत त्या सगळ्या योनींना ना भोग योनी म्हटलं जातं. फक्त मनुष्य योनी फक्त एक अशी योनी आहे जिला कर्म योनी म्हटलं जातं. आता याचं कारण काय सांगते. भोग योनी म्हणजेच काय की तुमच्या वाट्याला जे भोग आले तुमच्या पूर्वकर्मांमुळे त्या तुम्हाला त्या योनीमध्ये भोगावेच लागतात. त्यावर काही उपाय नसतो. ते भोग भोगून ज्या दिवशी तुमचा मृत्यू लिहिला आहे त्या दिवशी तुमचा मृत्यू होतोच. तिथे देवही हस्तक्षेप करू शकत नाही आणि तो अधिकार कुठल्याच प्राण्याला नाहीये, कुठल्याच योनीला नाहीये. पण या 84 लक्ष योनीतून जेव्हा आपण मनुष्य योनीमध्ये येतो, या मनुष्य योनीला कर्मयोनी म्हणतात. कारण इथे आपल्याला काय म्हणतात, आपल्याला तो अधिकार नाही म्हणणार की आपल्याला देवाने ती ताकद दिली की आपण आपल्या कर्मानुसार आपण चांगले कर्म करून, ज्यात चांगलं कामही येतं आणि सेवाही येते, हे सगळं करून आपण आपला विधिलिखित जे म्हणतो ना आपण जे काही लिहिलंय आपल्या आयुष्यात ते विधिलिखितही बदलू शकतो. आपल्या वाट्याचे भोग भोगवूनही संपू शकतो आणि मोक्षप्राप्ती ज्याच्यासाठी मनुष्य जन्म घेतो तेही प्राप्त करू शकतो. आणि ही सगळी ताकद देवाने फक्त मनुष्य योनीला दिली आहे. आणि मनुष्य योनीला म्हणजे मनुष्याला त्याच्या कर्मामुळे आपल्या हातात आहे ते आपण तसे कर्म करून आपला विधिलिखित बदलू शकतो. आणि ही खूप मोठी शिकवण ह्या एका प्रसंगातून आपल्याला मिळते की इथे शंकररावाचा जीव वाचला पण बैलाचा नाही वाचू शकला. आणि स्वामी चरित्र सारामृताच्या नाही म्हणणार मी, स्वामींच्या प्रत्येक लीलेतून आपल्याला काही ना काही शिकवण ही मिळतेच की मनुष्याचं जीवन कसं असावं, आपण कसं जगावं, विचार कसे असावे, अशी अनेक शिकवण आपल्याला प्रत्येक लीलेतून मिळते. आणि या पर्टिक्युलर प्रसंगातून मला असं वाटतं की ही खूप मोठी शिकवण आहे की आयुष्य कसंही असू द्या, चढ उतार येत राहतात, कितीही वाईट आयुष्य म्हणजे कितीही समस्या आयुष्यात असू द्या, पण देवाचे नेहमी आभार मानले पाहिजेत की देवाने आपल्याला ही मनुष्य योनी दिली, आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोय आणि त्यामुळे आपल्या हातात ती ताकद आहे. आपण कर्म करून आपले हे दिवस पालटवू शकतो आणि काय म्हणतात आपलं विधिलिखितही बदलू शकतो. आपल्या कर्मांमध्ये आपल्या हातामध्ये ताकद आहे. सेवा करून, चांगले काम करून आपण मोक्षही प्राप्त करू शकतो. त्यासाठी नेहमी देवाचे आभार मानले पाहिजेत आणि आपला जो मनुष्य जन्म मिळालाय तो कसा सत्कर्मी लागेल याचा विचार केला पाहिजे. तर हे उत्तर होतं ताईंसाठी. पुढचा प्रश्न विचारलाय किशोरी सरोदया ताईंनी. त्या लिहितात, ताई, स्वामी चरित्र सारामृत वाचून तुम्हाला जे प्रश्न पडले तेच प्रश्न आणि अजून बरेचसे प्रश्न मलाही पडतात, पण स्वामींबद्दल मनात अशी शंका येणं योग्य नाही असेही वाटते.
असे प्रश्न विचारावे की नाही हा प्रश्न पडतो. मनात शंका आणि प्रश्न पडताना आपण स्वामींच्या शक्तीवर आणि कृपेवर उगाच शंका घेत तर नाही ना, असाही विचार येतो. तर इथे मला ही गोष्ट खरंच क्लिअर करायची की आपल्याला जेव्हा प्रश्न पडतात ना कुठल्याही लीलेबद्दल की त्यामागचं कारण काय असावं, हे असं का घडलं, तर हे लक्षात ठेवा की आपण स्वामींच्या शक्तीवर किंवा स्वामींवर किंवा स्वामींच्या कृपेवर नाही शंका घेतो. तर हे कुतूहल आहे की स्वामींबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायचं की याच्यामागे काय नक्की कारण असावं, हे का घडलं असावं. आणि जेव्हा प्रश्न पडणार ना आपल्याला तेव्हाच त्याची उत्तर आपल्याला भेटणार. शोधलं तर उत्तर मिळतंच आणि जेव्हा उत्तर भेटणार ना त्यावेळेला मी म्हणेन की त्यावेळेला जो देवावरचा विश्वास असतो ना आपला, तो कोणीच येऊन तोडू शकत नाही. आणि प्रश्न विचारणं जर इतकं चुकीचं असतं ना तर मला असं वाटतं ही बुद्धी देवाने मनुष्याला दिलीच नसती. ही बुद्धी फक्त मनुष्यालाच का मिळाली, बाकी कुठल्याच प्राण्या पक्ष्यांना प्रश्न पडतात का, नाही पडत. आपल्यालाच का पडतात, कारण देवानेच ते आपल्याला बुद्धी दिली. आणि जर अशा प्रश्न पडण्याने देवाला जर राग येत असता तर विचार करा अर्जुनाने साक्षात श्रीकृष्णाला किती प्रश्न विचारलेत. श्रीकृष्ण त्यांच्या समोर आहेत, देव समोर असून देवाला साक्षात म्हणजे देवालाच डायरेक्ट त्यांनी प्रश्न विचारलेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं श्रीकृष्णांनी त्यांना दिलेत. आणि त्यामुळेच भगवद्गीतेसारखं इतका महान ग्रंथ आपल्याला लाभला. तिथे श्रीकृष्ण म्हणू शकले असते ना की अरे मी देव साक्षात तुझ्या समोर उभा आहे, मी तुला सांगतो ना युद्ध कर, तू प्रश्न कशाला विचारतो. पण असं नाही झालं ना, श्रीकृष्णांनी असं नाही म्हणाले. श्रीकृष्णांनी अर्जुनाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं दिली आहेत. त्यामुळे कधीही मनात असा विचार आणू नका की आपल्याला समजा कुठल्याही गोष्टीचं कुतूहल आहे, कुठला प्रश्न पडतो तर आपण देवावर शंका घेतो. नाही, आपण देवावर शंका नाही घेतो. ते फक्त एक कुतूहल आहे ना, आपल्याला आपल्या देवाबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायचं आहे, त्यासाठी हे प्रश्न पडतात. आणि त्याचे उत्तर शोधण्यात काही चुकीचं नाहीये. तर हे आजचे प्रश्न होते, कारण अजूनही आहेत काही प्रश्न, तेही आपण घेऊयात. पण आजचा व्हिडिओ खूप मोठा होतो त्यासाठी हे 3 प्रश्न. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणखी काही प्रश्न असतील तेही मला विचारा. तुमच्याकडे आणखी काही उत्तर असतील ह्या प्रश्नांची तर तीही मला जाणून घ्यायला खरंच आवडेल. तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा नक्की भेटू अशाच एका स्वामीमय व्हिडिओसह. तोपर्यंत आठवय कितीदा दिला त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.